प्रत्येक संसारी मनुष्याचं एक स्वप्न असतं. आपलं स्वतःचं छानसं घर असावं. स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता एक सर्वसाधारण माणूस रात्रंदिवस मेहनत करत असतो. असं असूनही कित्येकांना आपलं स्वतःचं स्वप्नातलं घर घेणं शक्य होतं. बऱ्याच जणांचं हे स्वप्न आर्थिक अडचणींमुळे अपूर्णच राहतं. पण पुण्यातील श्री सोपान लंके या बांधकाम व्यावसायिकाने अशा अनेकांचं घराचं स्वप्न साकार केलंय. पूर्वी कसेल त्याची जमीन असा कायदा होता. काळ बदलला, कायदाही बदलला. ज्याची जमीन तो बिल्डर असा नवा प्रघात पडला. पण श्री सोपानराव लंके यांनी जेव्हा बिल्डर म्हणून कामास सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे मात्र उभं राहण्यापुरती सुद्धा स्वतःची जमीन नव्हती. तरी देखील आज ते पुण्यातील एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक आहेत. चला तर मग ऐकूया श्री सोपान लंके यांचा खडतर पण प्रेरणादायी प्रवास लेखक गौतम कोतवाल लिखित उडान या पुस्तकातून. सोपानराव लंके यांचा जन्म वडजिरे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे झाला. पूर्वीपासूनच पारनेर हा दुष्काळी तालुका. तिथे एका शेतकरी कुटुंबात लंके यांचा जन्म झाला. वडिलांना 2 पत्नी होत्या. मोठ्या आईला 2 मुलं व 2 मुली आणि धाकट्या म्हणजे श्री लंके यांच्या आईला 6 मुले व 2 मुली. या सगळ्या भावंडात सोपानराव हे शेंडेफळ. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमुळे त्यांचे कुठल्याही प्रकारचे लाड झालेच नाहीत. आईचा खूप जीव असूनही हट्टाने लाड करून घेण्याची परिस्थिती नव्हती. गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांचं 1ली ते 4थी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण झालं. 4थीच्या परीक्षेत कुठलाही एक प्रश्न सोडवा असा पहिला मुख्य प्रश्न वाचून एकच प्रश्न सोडवून ते पेपर देऊन आले आणि त्यामुळे नापास होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती. पण नंतर शिक्षकांनी त्यांना समजावलं आणि ते पास झाले. 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण गावातील हायस्कूलमध्येच झालं. या काळात मात्र खूप शिकायचं, काहीतरी करून दाखवायचं असे विचार त्यांच्या मनात सतत येत होते. त्यातून वक्तृत्व, खो खो इत्यादी स्पर्धांमध्ये भाग घेणंही सुरू झालं. घरात लहान असूनही स्वतःचे कपडे त्यांना स्वतः धुवावे लागत. तांब्यात कोळसा ठेवून गावठी पद्धतीने इस्त्री करून ते कपडे वापरत असत. वडील माळकरी होते. ते वयस्कर झाल्याने त्यांना रोज सकाळी उठून विठोबाला स्नान घालायला ते नेत असत. 5वी ते 10वी या काळात रोज न कंटाळता त्यांनी हे काम केलं. त्यामुळे त्यांना अध्यात्माची गोडी निर्माण झाली. मोठे बंधू निवृत्ती लंके ते ट्रान्सपोर्ट क्षेत्रात हमाली काम करत होते. 10वीला 52% गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यानंतर ते मोठ्या बंधूंकडे पुढील शिक्षणासाठी गेले. मात्र मार्गदर्शन करणारं कुणीही नसल्याने त्यांनी आर्ट्सची इच्छा असूनही सायन्सला ऍडमिशन घेतलं. कॉलेज भिवंडीत होतं. तिथे ते हॉस्टेलला राहत होते. पण मन काही रमत नव्हतं. तेव्हा ते डोक्यावर टोपी घालायचे. त्यामुळे तिथे त्यांची चेष्टामस्करी सुरू झाली. शेवटी चेष्टामस्करीला कंटाळून त्यांनी डोक्यावर टोपी घालणं बंद केलं. पण त्यांना इंग्रजीतला अभ्यास जमेना. व्हॉलीबॉल, कुस्ती यात त्यांना भरपूर बक्षिसं मिळाली. पण अभ्यास मात्र होईना. 11वीला ते कसेबसे पास झाले. पण 12वीत मार्च व ऑक्टोबर दोन्ही वेळेला दांड्या उडाल्याने त्यांचं शिक्षणातून मन उडून गेलं. मग शेवटी त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पण 12वी पास तरुणाला कसली नोकरी मिळणार? मग भावाने माथाडी कामगार युनियनचे लीडर अण्णासाहेब पाटील यांच्याकडे त्यांना नेलं. त्यांनी ट्रान्सपोर्ट लेबर बोर्डचे चेअरमन मेल्टबाल्मी यांच्याकडे पत्र देऊन पाठवलं. त्यांनी अकाउंट विभागात नोकरी दिली. 1980 साली 200 रुपये महिना पगारावर त्यांनी ही नोकरी स्वीकारली. 6 महिन्याने कायम झाल्यानंतर पगार वाढला. पण हे पैसे ते गावी आईवडिलांनाच द्यायचे. वडिलांसाठी कॉट घेणं, त्यांचे औषध उपचार, वीज मीटर घेणं असे 4 सुखाचे क्षण त्यांना देता आले याचं समाधान त्यांना मिळालं. 1983 साली वडील वारले. 8 मुलं असूनही 13व्याचं गावजेवण कोणी घालायचं यावरून त्यांच्यात वाद झाला. गावाकडे नावासाठी खर्च करावाच लागतो. मग शेवटी सर्वांनी प्रत्येकी 2000 रुपये काढायचं ठरवलं. तेव्हा त्यांना पगार होता 700 रुपये. 2000 रुपये कर्ज काढून त्यांनी त्यावेळी ती वेळ साजरी केली.
नोकरीला लागल्यापासून भांडूप येथे वेगळी खोली घेऊन ते राहत होते. स्वयंपाक हाताने करायचे आणि भावजाईने जर जेवायला दिलं तर तिला ते पैसे द्यायचे. वडील गेल्यावर घरचे लग्नासाठी खूप मागे लागले, पण पैशाचं सोंग कसं आणणार? नोकरीच्या वेळानंतर घरोघरी जाऊन शर्ट, पॅन्ट, साड्या इत्यादी गोष्टी ते विकायचे. त्यातून रोज 10-20 रुपये मिळायचे. पण एवढ्यावर संसार कसा चालणार? शेवटी 3 मार्च 84ला सख्ख्या मामाच्या मुलीसोबत त्यांचं लग्न झालं. या लग्नाचा खर्च त्यांनी स्वतःच केला. त्यांचे हे मामा पुण्याला बांधकाम कॉन्ट्रॅक्टर होते. लग्न तर झालं, पण पत्नीला ठेवणार कुठे? 2-3 महिने इकडे तिकडे करून कसेबसे काढले, पण मग शेवटी सासऱ्यांकडून 7,000 रुपये घेऊन बहिणीच्या ओळखीने ठाण्याला खोली घेतली आणि त्यांचा संसार सुरू झाला. त्यांचं ऑफिस होतं मस्जिद बंदरला. खोलीपासून ठाणे स्टेशनवर जाण्यासाठी त्यांनी सायकल विकत घेतली. मिळणाऱ्या पगारात भागत नव्हतंच आणि लग्न झाल्याने कपडे विकणंही आता सोडलं होतं. मग त्यांनी रिक्षा घ्यायची ठरवली. त्यांची पत्नी लीलाला आर्थिक परिस्थिती सुधारण्याची फार तळमळ होती. त्यामुळे त्यांनी स्वखुशीने सर्व दागिने विकून 35,000 रुपये दिले आणि मग रिक्षा विकत घेतली. ती रिक्षा सेकंड हँड होती. संध्याकाळी 5 पर्यंत नोकरी करून संध्याकाळी 7 ते 11-12 वाजेपर्यंत ते रिक्षा चालवायचे. त्यातून रोज 60-70 रुपये मिळू लागले. पण एका रात्री काही गुंडांना रिक्षातून सोडल्यावर रिक्षाचं भाडं न देता त्यांनी चाकू दाखवला. जान बची लाखो पाये म्हणत ते निघून आले. पण रिक्षा चालवायचा मात्र त्यांना पुन्हा धीर होईना. मग त्यांनी रिक्षा विकून टाकली. आता पुढची उडी मोठी होती. त्यांनी ट्रक घ्यायचं ठरवलं. साताऱ्याला जाऊन 1.25 लाखाला सेकंड हँड ट्रक विकत घेतला. त्यांचे स्वतःचे 35,000, मित्र अशोक पारेख व सासरे यांच्याकडून उरलेले पैसे घेऊन ते ट्रकचे मालक झाले. मात्र ड्रायव्हर फसवू लागले. नुकसान तरी किती सोसणार? 1 वर्षाने गुलबर्ग्याच्या एका माणसाला ट्रक विकला. त्यानेही त्यात बरेच पैसे बुडवले. त्यामुळे पत्नी वैतागली. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. लंके यांनी प्लास्टिक पिशव्या तयार करण्याचं युनिट टाकलं. ते तसं बरं चाललं होतं. 1986 साली मुलगा विशालचा जन्म झाला. त्यामुळे मुलुंडला एका सुपरवायझरची क्वार्टर भाड्याने घेतली. पण विशाल मुंबईत गेल्यावर सारखा आजारी पडू लागला. त्याच्या अंगावर फोड यायचे. पुण्याला असताना ते कमी व्हायचे, पण मुंबईला आल्यावर पुन्हा वाढायचे. त्यामुळे पत्नी, सासरे सगळेच पुण्यात येण्याचा आग्रह करू लागले. डिसेंबर 87 पर्यंत त्यांनी कसे तरी दिवस ढकलले आणि 1988 मध्ये ते पुण्यात राहायला आले. दत्तवाडी भागात ते भाड्याने जागा घेऊन राहू लागले. तिथून ते रोज नोकरीसाठी मुंबईला ये-जा करू लागले. पण त्याचाही त्रासच होऊ लागला होता. परत एकदा निर्णय घेण्याची वेळ आली आणि नेहमीप्रमाणे त्यांनी स्वतःच्या मनाचा कौल घेतला. नोकरीमध्ये दीर्घ मुदतीची रजा घेतली. तेव्हा सिंहगड रोडवर अनेक इमारती उभ्या राहू लागल्या होत्या. मेहुणा भाऊसाहेब तिथे सेंटरिंगचं काम करत होते. तिथे जाऊन ते रोज बसायचे. कामाची कसलीही माहिती नव्हती, पण ते रोज तिथे जाऊन बसायचे. त्यामुळे तिथल्या लोकांना ते इंजिनियर आहेत असंच वाटायचं. यातून एक संधी चालून आली. अनिल दांगट पाटील यांना बंगला बांधायचा होता. एकाने त्यांना साईटवर नेलं. लेआउट बघून काम करू शकू असा विश्वास त्यांना वाटला. मग परवडत नसतानाही 160 रुपये प्रति स्क्वेअर फूट दर मान्य केला. त्यांच्यासारखाच पूर्वानुभव नसलेल्या दुबे या आर्किटेक्टकडून प्लॅन तयार करून घेतला आणि 10,000 रुपयांच्या विसारावर काम सुरू केलं. स्थानिक कामगार घेतले, पण स्टील, सिमेंट यासाठी जास्त पैसे हवे होते. सुवर्ण सहकारी बँकेच्या डेक्कन शाखेत त्यांचं खातं होतं. मग धाडस दाखवून त्यांनी या बँकेचे चेक स्टील, सिमेंट इत्यादी दुकानदारांना देऊन 25,000 रुपयांचा माल उचलला आणि तो साईटवर नेऊन टाकला. त्यामुळे श्री अनिल यांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटला आणि त्यांनी 50,000 रुपये दिले. बंगल्याचं काम पूर्ण झालं. त्यानंतर श्री गायकवाड यांचं 3 लाख रुपयांचं काम केलं. आता या कामात त्यांना गोडी वाटू लागली होती. त्यामुळे कुणाचा स्लॅब घालून दे, शौचालयाच्या टाईल्स बदलून दे अशी किरकोळ कामं त्यांनी चालूच ठेवली. 1992 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.
आणि मुरलीधर चरवडांच्या मुलाबरोबर सेंटरिंगचा माल ते बनवू लागले. वनाज कॉर्नरला त्यांनी 1,80,000चा फ्लॅट घेतला. नंतर सिंहगड रोडवरील पोकळे, चरवड, देडगे अशा अनेक जमीन मालकांना पार्टनर करून घेऊन एक बिल्डिंग बांधण्याचं त्यांनी ठरवलं. पहिला स्लॅब पडल्यावरही कसलंच बुकिंग झालं नव्हतं. पैशांची तंगी जाणवू लागली होती, म्हणून राहता फ्लॅट त्यांनी विकायला काढला. यावेळी 3 लाख रुपयांचं कर्ज होतं. पत्नीने याही वेळी त्यांना साथ दिली. दुसऱ्या स्लॅबनंतर मात्र रुपी बँकेतील अनेकांनी तिथे फ्लॅट घेतले. प्रत्येकी 1.5 लाख रुपयांना फ्लॅट विकले. ही स्कीम यशस्वी झाल्यावर मग मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. मध्यमवर्गीय व गरिबांना परवडतील अशा अनेक स्कीम्स त्यांनी तयार केल्या. ज्यांची ऐपत नव्हती त्यांना 500 रुपये अशा कमी हफ्त्यानं फ्लॅट दिले. मी कुणाला कधीच फसवलं नाही आणि या लोकांनीही मला फसवलं नाही. स्वतःला नफा कमी झाला, पण या गरीब लोकांना स्वतःच्या हक्काचं घर मिळालं याचं खूप समाधान आहे, असं सोपान लंके म्हणतात. मग भांडारकर रोडला त्यांनी स्वतःसाठी फ्लॅट घेतला. लंके म्हणतात, सामाजिक कार्यासाठी मी पैसा खर्च केला. गावाकडे आईच्या नावाने शाळा बांधली. 12 खोल्या बांधून दिल्या. नगरला महानुभाव पंथ आहे, तिथे बालब्रह्मचारी आश्रम बांधला. तेथील महाराज श्री बिडकर बाबा हे माझे गुरु आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने मला हे सगळं वैभव प्राप्त झालंय असंच मी मानतो. रयत शिक्षण संस्थेच्या शाळेला रंग लावण्याचं काम करून दिलं. लंके यांनी गावाकडच्या 30-40 लोकांना शिक्षण, नोकरी तसंच सुलभ हप्त्याने फ्लॅट दिलेत. सणसवाडीला मंगल कार्यालय बांधलंय. सोपानराव लंके कला, क्रीडा व ग्रामविकास प्रतिष्ठान काढलंय. या अंतर्गत सामुदायिक विवाह सोहळे ते आयोजित करतात. गरिबांची लग्न मोफत लावणं, अन्नदान इत्यादी उपक्रम ते चालवतात. अर्थातच हे सर्व सुरळीतपणे झालं असं अजिबात नाही. लंके म्हणतात, पत्नीने पहिल्या रिक्षाच्या व्यवसायापासून पाठिंबा दिला, म्हणूनच मी आज नाव कमवू शकलो. म्हणून माझ्या बहुतेक स्कीमच्या नावात पत्नीचं नाव असतं आणि माझ्या ग्राहकांचं. त्यांना विसरून कसं चालेल? कारण कोणतीही जाहिरात न करता केवळ मौखिक प्रसिद्धीवर माझे फ्लॅट्स विकले जातात. आत्तापर्यंत 2,500 फ्लॅट्स विकलेत. सिंहगड रोड, कोथरूड, त्यानंतर आता खराडीला त्यांच्या मोठमोठ्या स्कीम्स चालू आहेत. विशाल सृष्टी, लीला सृष्टी, विश्वजित, त्याशिवाय धायरीलाही एक प्रकल्प लवकरच सुरू होतोय. त्यांची ही वाटचाल अशीच प्रगतीपथावर राहील यात शंकाच नाही. सोपान लंके यांचा हा प्रवास खरोखरच आजच्या तरुण तरुणींना प्रेरणादायी वाटतो. अल्पसं शिक्षण, भांडवलाचा अभाव आणि पाठीमागे कुठलंही पाठबळ नसलेली सोपान लंकेंसारखी सामान्य कुटुंबातली व्यक्ती आपल्या तत्पर निर्णय क्षमतेच्या व धाडसाच्या जोरावर पुण्यातील नामांकित बिल्डर व्यावसायिक म्हणून नाव कमावते. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, ही उक्ती सोपान लंके यांच्या बाबतीत सार्थ ठरते. अशा या व्यक्तीबद्दल वडझिरे गाववासियांना सार्थ अभिमान आहे असं ते नम्रपणे सांगतात. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व बांधकाम व्यवसायात नवनवीन क्षितिजे पादाक्रांत करतील असा आम्हास पूर्ण विश्वास वाटतो.